नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TIT परीक्षा 2025 बद्दल आलेले प्रसिद्धी निवेदन। ते निवेदन कोणत्या चरणातून सुरुवात करूया व्हिडिओमधून। संदर्भ 1 शासन पत्र क्रमांक संकीर्ण 2025 प्रसिद्धी क्रमांक 92 TNT 1 दिनांक 28/2/2025। दुसरं आहे माननीय आयुक्त शिक्षण यांचे पत्र जाहिरात क्रमांक आस्थापन क्रमांक प्राथमिक 106 टेट 3 वेप 2025 1191 दिनांक 19/3/2025। तिसरं या कार्यालयाचे पत्र जाहिरात क्रमांक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद बावपी TIT 2025 2087 दिनांक 25/4/2025। प्रश्न 4 संदर्भ 4 या कार्यालयाची अधिसूचना जाहिरात क्रमांक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद बावपी टेट 2025 2088 दिनांक 25/4/2025। महाराष्ट्र राज्य शासनाच्या पत्र क्रमांक संकीर्ण 2025 प्रसिद्धी क्रमांक 92 TNT 1 28/2/2025 व माननीय आयुक्त शिक्षण यांचे जाहिरात क्रमांक आस्थापन क्रमांक प्राथमिक 106 टेट 3 वेप 2025 1191 दिनांक 19/3/2025 रोजीच्या प्रतान्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेकरिता शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TIT 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे। परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक 25/4/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत दिनांक 10/5/2000 पूर्वी होती, परंतु BEd व MAd महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेत प्रविष्ट असलेल्या विद्यार्थी उमेदवारांना मागणीनुसार संधी देण्याविषयी शासनाकडून निर्देश प्राप्त होते। त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी त्यांना दिनांक 14/5/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। सदर परीक्षेत एकूण 2,28,808 परीक्षार्थी किंवा उमेदवार प्रविष्ट झालेले आहेत। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TIT 2025 परीक्षा घेण्याचे आयोजन दिनांक 24/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये प्रस्तावित होते। या अनुषंगाने BEd व MAd महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेत प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थी किंवा उमेदवारांचा परीक्षा कालावधी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TIT 2025 परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी किंवा उमेदवारांनी आपली माहिती विविध नमुना परीक्षा परिषदेने दिलेल्या वेबसाईट MPSCPune.in DTEDOLA/TIT 2025 info.aspx या लिंकद्वारे भरणे व सूचित केले होते। सदर लिंकवरील माहिती भरण्याची मुदत 14/5/2025 होती, तथापि सदर मुदतीत 14/5/2025 ऐवजी दिनांक 21/5/25 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती व तसे प्रसिद्धी निवेदन देण्यात आले होते। सदर भरलेली माहिती खालील तक्त्यांमध्ये नमूद केलेली आहे। अनुक्रमांक, परीक्षेचे नाव व परीक्षेची माहिती भरलेल्या उमेदवारांची संख्या। 1 DLED 452 BEd 1317 MAd 105 MPSC 1626 अदर 2391 टोटल मिळून आहे। परीक्षेची भरलेल्या उमेदवारांची संख्या आहे 5891। अशा एकूण 5891 उमेदवारांची माहिती परीक्षा घेणाऱ्या गोपनीय संस्थे दिनांक 31/5/2025 रोजी सायंकाळी 6:50 वाजता ईमेलद्वारे माहिती देण्यात आली आहे। त्यांचा परीक्षा परिषदच्या msc.tat2025@gmail.com ईमेल व दिनांक 22/5/2025 रोजी सकाळी 11:15 पर्यंत प्राप्त झालेले एकूण 18 परीक्षार्थी किंवा उमेदवारांची माहिती परीक्षा घेणाऱ्या गोपनीय संस्थेस दिनांक 25/5/2025 रोजी सकाळी 11:30 ईमेलद्वारे देण्यात आली। या माहितीपैकी ज्या उमेदवारांची परिपूर्ण व अचूक माहिती दिलेली आहे त्यांची माहिती विचारात घेऊन शक्य तेवढे बदल संबंधित संस्थेकडून करण्यात आले आहेत। तरी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे कथित माहिती सादर न केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील असे कळविण्यात आले होते। त्यानुसार शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TIT 2025 परीक्षा घेण्याचे नियोजन 27/5/2025 ते 30/5/2025 व 2/6
25 ते 5/6/2025 या कालावधीत करण्यात आले आहे. सदर परीक्षेची प्रवेश दिनांक 24/5/2025 रोजी उमेदवारांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद www.mscpune.in या संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिलेली आहे. तर ही होती शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे T8 परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.